नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे ई-के-वाय-सी संदर्भात. आता ई-के-वाय-सी संदर्भात आपण भरपूर व्हिडिओ शेअर केले. पण आज जो व्हिडिओ मी शेअर केला तो अगदी वेगळा आहे. मला बऱ्याच महिलांनी असा प्रश्न विचारला होता, की ताई आमचे जून महिन्यामध्ये फॉर्म अपात्र झालेले आहेत वेगवेगळ्या कारणामुळं. तर आम्हाला पण ई-के-वाय-सी करता येणार का? हा एक प्रश्न होता. बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे, ताई आम्ही पात्र आहोत तरी आमची ई-के-वाय-सी अजून झालेली नाही. तर आम्हाला ई-के-वाय-सी करता येणार का? तर कोणा आता तुमचा फॉर्म अपात्र झाला असेल तर तुम्हाला के-वाय-सी करता येणार का? जून महिन्यापासून तुम्हाला लाभ मिळत नाही तेव्हापासून तुमचा फॉर्म जर अपात्र झाला तर तुम्हाला के-वाय-सी करता येईल का? आता तुम्ही के-वाय-सी केली, पडताळणीमध्ये तुम्ही अपात्र झाला तर तुम्हाला परत ई-के-वाय-सी करता येणार का? बरोबर. आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांच्यासाठी पण ही के-वाय-सी आहे का, परत करायची आहे का, ही सगळी माहिती मी खालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आपला तो, की परत तुम्हाला के-वाय-सी करावी लागणार आहे का? बरोबर. ज्या महिलांचे फॉर्म अपात्र झाले त्यांनाही के-वाय-सी करता येणार का? ही सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये अजून काही कमेंट असतील तर तुम्ही मला कमेंट करा. बाकी तर तुमच्या कमेंटवरच मी उत्तरांचे व्हिडिओ शेअर करते. पण आजचा आपला ई-के-वाय-सीचा जो मुद्दा आहे तो खूप महत्वाचा आहे, कारण बऱ्याच महिलांना समजत नाही आता की ही के-वाय-सी सगळ्यांनाच करायची का. बाकी तर अपडेट आल्यावर मी तुम्हाला सांगणारच आहे. लवकरच आपली के-वाय-सी चालू होईल, काळजी करू नका. आपण तशी सर्व माहिती पाठवलेली आहे. आलं का लक्षात? त्यामुळं आता कमेंट करा ई-के-वाय-सी संदर्भात. बाकी तुम्हाला सर्व माहिती मी देतच आहे. लवकरच अजून 1-2-3 व्हिडिओ आहेत. राशन कार्ड मी काल पण सांगितलं तुम्हाला, राशन कार्ड, आधार कार्ड आणि हमीपत्र या संदर्भात मी एक व्हिडिओ शेअर करणार आहे. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.